आता आम्ही चारधामच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहोत. आज आम्ही उत्तर काशीवरून रामपूरला प्रयाण केले आहे आणि हा गंगेचा किनारा आहे. ते हॉटेलच्या बाजूलाच गंगेचा किनारा आहे आणि गंगा अशी दुथडीवरून वाहते आहे. किती छान नजारा आहे. वरती डोंगर आणि झाडी आणि खाली नदी, स्वच्छ गंगा नदी. जय गंगा माता. उत्तर काशीवरून रामपूरला जाताना सकाळी नाश्ता झाल्यावर आमच्या मॅनेजरने सांगितले की इथे एक 5वे धाम म्हणून प्रसिद्धीला येत आहे. त्याला बुडा केदार म्हणतात. तर आम्ही तिकडे जायचे ठरवले. याला 5वे धाम म्हणून म्हणतात आणि खूप छान मंदिर आहे आणि एक वेगळ्या प्रकारची शिवलिंग इथे पाहायला मिळतं. खूप भव्य अशी शिवलिंग आहेत आणि इथे खूप छान दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं एकदम. आणि या शिवलिंगावर वेगवेगळे देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आम्ही संध्याकाळी इथे गुप्तकाशी इथे पोचलो. इथे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर आहे. इथे असे म्हणतात की गंगा आणि जमुनेचे संगम होते. तर ह्या दिवशी सर्व आम्ही आमचा प्रवास संपवून हॉटेलमध्ये आराम केले रामपूरला. केदारनाथ ट्रेक चालू झालेला आहे. या घोड्यावरून आम्ही जातो. 5:15ला घोडा सुरू केला आणि आता आम्ही निघालो. केदारनाथची ट्रेकिंग आणि हा बाजूचा परिसर. इथून ती अलकनंदा नदी वाहते. थंडी आहे. इनरवेअर घातलं आहे, स्वेटर हुडी घातली आहे. त्यामुळे तरी पण थोडासा मस्त थंडावा वाटतोय. नजारा आहे. हा बिचारा बघा कोकळा आहे तरी आपल्याला घेऊन चालला आहे. कौतुक आहे एवढ्या मेहनतीचं. कबरी आहे नाव. कबरी आणि ॲज सुरेंद्र. हा आता वेगळा रस्ता झाला आहे घोड्यांसाठी आणि जे चालणारे लोक ते समोरून जातात. अरे देख विसरला ते. सुनता नाही तुम्हाला हेलिकॉप्टर सारखे चालू आहेत. हेलिकॉप्टर आम्हाला मिळाले नाही. किती छान आहे. पहाडी हुस्न पहाड का खूप छान. मोठे डोंगर.
छोटे छोटे झरे आहेत. आणि तिकडे मागे हिमालय दिसतो. मस्त नजारा. पुढे चाललाय कबरी आणि सुरेंद्र. हा सुंदर नजारा बघा. वरती हेलिकॉप्टर आहे, मस्तपैकी चाललाय. आणि हा माल आहे, किती पांढरा शुभ्र आहे. खूप बरं वाटतं. थंडी खूप वाजते, पण बरं वाटतंय. घोड्यावाल्याची मेहरबानी, सुरेंद्र म्हणून नाव आहे त्याचं. तो मला घेऊन चाललाय. मला बरं नाही वाटत, पण छान घेऊन चाललाय. ये देखो नजारे. हा पूर्ण ट्रेक आहे. आता लास्ट स्टेजला होता, 1 तास लागेल अजून तरी. इथे हेलिकॉप्टरची सारखी आवाज 5-5 मिनिटांनी एक हेलिकॉप्टर येतात. थोड्या वेळाने आमचा हा घोडेस्वारीचा ट्रेक संपणार आहे आणि आम्ही जवळजवळ 4 तासांनी केदारनाथ बेस कॅम्पला पोचणार आहे. खूप आनंद होत आहे आणि इथे पोचल्याचा, आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. खूप थंडी पण आहे. आणि आता आम्ही दर्शनाला सुरुवात करणार आहोत. तिथूनही 1 किलोमीटर चालावे लागते. ते आम्ही पिट्टूने गेलो आणि हे मंदिर दिसते. आणि आम्ही हे लाईनीमध्ये जवळजवळ 8 तास उभे होतो. एवढी प्रचंड गर्दी होती. VIP दर्शन चालू होते, त्यामुळे खूप त्रास झाला. आणि जवळजवळ संध्याकाळी 7 वाजता आमचे दर्शन झाले. आणि हा प्रसन्न नजारा बर्फाच्छादित प्रदेशाचा, केदारनाथच्या आजूबाजूचा प्रदेश खूप छान आहे. हे केदारनाथ देऊळ खूप प्राचीन देऊळ आहे आणि ते थंडीमध्ये तर पूर्णपणे बर्फ असतो सगळीकडे. आणि इथून ते सगळा शिळा दिसते. आणि अशा रीतीने आमचा केदारनाथचा ट्रॅक संपला आणि केदारनाथ मंदिराचे छान दर्शन झाले. सूर्यदेवाने छान आम्हाला साथ दिली. धन्यवाद.